नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी मंगळवारी वॉशिंग्टनमध्ये इस्रायलचे परराष्ट्रमंत्री यायर लॅपिड यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. लॅपिड यांनी हॅरिस आणि इतर उच्च अमेरिकन अधिकाऱ्यांना भेटत इराणबद्दल इस्रायलच्या स्थितीचा तपशील दिला. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला इराणच्या वाढत्या आण्विक कार्यक्रमांवर कारवाई करण्याची मागणी केली. बेनेट म्हणाले की इराणचं आचरण ही प्रत्येक राष्ट्राची समस्या आहे आणि जागतिक जबाबदारी देखील आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं रशियाशी त्यांच्या राजनैतिक मोहिमांविषयी चर्चा केलेली आहे. चर्चेत समता, निष्पक्षता आणि व्हिसा या मुद्द्यांवर भर देण्यात आला. रशिया आणि अमेरिकेनं मुत्सद्यांना हद्दपार करण्यासंदर्भात विचारांची देवाणघेवाण केली आणि गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या संबंधित मुत्सद्दी मोहिमांवर मर्यादा घालणारी इतर पावलंही उचलली. व्यापारिक मुत्सद्दी हल्ल्याचा भाग म्हणून रशियानं अमेरिकन दूतावासाला स्थानिक रहिवाशांना कामावर घेण्यास बंदी घातल्याचं समोर येत आहे. राष्ट्राध्यक्ष सेबॅस्टियन पिनेरा यांनी मंगळवारी दक्षिण चिलीच्या 2 भागांमधल्या 72 समुदायांदरम्यान जो वाद झालेला आहे, संघर्ष सुरू आहे, त्या दरम्यानची आणीबाणीची स्थिती घोषित केलेली आहे. स्थानिक आंदोलकांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी परत करण्याची मागणी केली आहे. अरुकानाच्या शेजारी असलेल्या बायोबावमध्ये निदर्शकांनी 2 चर्च जाळण्याचाही प्रयत्न केला. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तैवानशी असलेली अमेरिकेची बांधिलकी खूपच घट्ट आहे आणि पुन्हा एकत्र येण्यासाठी दबाव वाढवण्याच्या प्रयत्नानंतर चीनकडून निर्माण झालेल्या सध्याच्या धोक्याची कल्पना देखील आहे. दक्षिण पश्चिम तैवानमधनं चीनी लष्करी उड्डाणांनी बेटाला धोक्याचा इशारा दिलाय. पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन कर्बी यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितलंय, आम्ही तैवानच्या सार्वभौमत्वावर कोणताही आक्षेप घेत नाही आणि आम्ही आमच्या धोरणांचं पालन करत आहोत. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटेरेस यांनी मंगळवारी विविध विषयांवरील खुल्या चर्चेला संबोधित केलं. कोरोनामुळे असमानता वाढलेली आहे. विकास आणि शांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नांचे उलट परिणाम दिसलेत. असमानता आणि कमकुवत प्रशासनांच्या रचनांमुळे एक पोकळी निर्माण होते, ज्याची जागा असहिष्णुता आणि दहशतवादी कारवायांमुळे भरली जाते, ज्यामुळे हिंसक संघर्ष होण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी म्हटलंय. हंगेरीचे राष्ट्राध्यक्ष जेनॉस आडेर आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फत्ताह अल सिसी यांची मंगळवारी बुडापेस्टमध्ये दहशतवादाविरोधातली लढाई आणि जलव्यवस्थापनासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चेची भेट झालेली आहे. एडर या दरम्यान म्हणाले की इजिप्तसह उत्तर आफ्रिकन प्रदेशांची स्थिरता, या प्रदेशांचं स्थैर्य युरोपच्या सुरक्षा आणि शांततेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हंगेरीच्या निर्यातीत 44% वाढ झाल्यामुळे 2 देशांमधील द्विपक्षीय व्यापार 2021 मध्ये आतापर्यंत तब्बल 21% वाढलेला आहे. हंगेरीनं या क्षेत्रात सहकार्य करण्याची तयारी दाखवल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. पाणी म्हणजे आमच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न असल्याचंही ते म्हणाले. हिवाळ्यामध्ये उद्भवणारी आर्थिक परिस्थिती हाताळण्याच्या चिंतेत असलेल्या अफगाणिस्तानला मदत वाढवून देण्याचं वचन G20 गटानं मंगळवारी अफगाणिस्तानला दिलंय. व्हर्च्युअल शिखर परिषदेचं आयोजन करणारे इटालियन प्रीमियर मारिओ ड्रागी म्हणालेत की जवळजवळ प्रत्येक देशानं या ध्येयाच्या दिशेने एकसंध स्थितीत येण्याबद्दल वक्तव्य केलंय. G20 देशाच्या नेत्यांनी अशीही मागणी केली आहे की तालिबान सरकारनं अफगाणिस्तानमध्ये मानवतावादी प्रवेशाला परवानगी द्यावी, काबूल विमानतळ आणि देशाच्या सीमा खुल्या ठेवाव्यात आणि संयुक्त राष्ट्र मानवतावादी कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करावी. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी त्यांच्या फ्रान्स 2030 या योजनेचा शुभारंभ केला, ज्याच्यासाठी 30 अब्ज युरो म्हणजेच 34.7 अब्ज डॉलर्स गुंतवले गेलेले आहेत. शाश्वत, डिकार्बनाइज्ड आणि अधिक उत्पादक औद्योगिक क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण आणि संशोधनाकरता हा निधी गुंतवण्यात आलेला आहे. आम्हाला आमच्या प्रगतीसाठी काही मूलभूत बदल करावे लागतील आणि फ्रेंच अर्थव्यवस्थेची नाविन्यपूर्णतेद्वारे पुनरुद्योगीकरणातनं अधिक उत्पादन देण्यासाठी प्रशिक्षण देऊन क्षमता वाढवावी लागणार आहे. फ्रेंच सामाजिक मॉडेल शाश्वत आहे, ज्याचं आधुनिकीकरण करत राहिलं पाहिजे.
आणि अधिक कार्यक्षम बनलं पाहिजे असं मॅक्रॉन आपल्या पॅरिसमधल्या भाषणामध्ये म्हणले. 2 महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर सोमवारी ट्युनिशियाला नवीन सरकार मिळालंय. पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केलेली आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येनं महिलांचाही समावेश आहे. राष्ट्रपती कैस सईद यांनी त्यांचं माजी मंत्रिमंडळ अचानक बरखास्त केलं आणि त्यांच्या टीकाकारांनी आणि घटनात्मक वकिलांनी त्यांच्या कारवायांची तुलना बंडखोरीशी केली आहे. नवीन मंत्रिमंडळामध्ये 10 महिलांचा समावेश आहे, ज्यात न्यायमंत्री लीला जफेल आणि अर्थमंत्री म्हणून पुन्हा नियुक्त झालेल्या सिहेम बॉगदेरी निमसेया यांचा समावेश आहे. कोरोनाच्या पहिल्या अधिकृत क्लिनिकल व्याख्येवर जागतिक सल्लामसलत झाल्यानंतर अखेर सहमती झाल्याचं समोर येत आहे. आजपर्यंत जगातल्या लाखो रुग्णांवरच्या उपचारांना चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघानं मदत करण्यात आलेली आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं शुक्रवारी सांगितलेलं आहे. अनेक देशांनी कोरोनाची व्याख्या यापूर्वीच केलेली होती, पण त्याला जागतिक स्तरावर मात्र मान्यता मिळालेली नव्हती. विविध देशांमध्ये करण्यात आलेल्या उपचारांमध्ये काही प्रमाणात वेगळेपण असल्या कारणामुळे कोरोनाची व्याख्या करण्यासाठी इतका वेळ लागल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलेलं आहे. शिया धार्मिक नेते मुक्तदा अल सद्र यांच्या शेकडो समर्थकांनी सोमवारी रात्री बगदादमध्ये इराकी संसदीय निवडणुकांचे पहिले निकाल जाहीर झाल्यानंतर आनंद व्यक्त केलाय. प्राथमिक निकालांमध्ये इराकमधील लोकप्रिय शिया धर्मगुरू म्हणून ओळख असलेले मुक्तदा अल सद्र यांनी संसदेत सर्वाधिक जागा मिळवल्याचं समोर आलेलं आहे. राजधानी बगदादसह इराकच्या 18 प्रांतांपैकी अनेक ठिकाणी अल सद्र आघाडीवर आहे. 2003 मध्ये अमेरिकन सैन्याविरुद्धच्या बंडखोरीचं नेतृत्व केल्याबद्दल प्रकाश झोतात आलेले अल सद्र यांनी एकूण 329 सदस्यीय संसदेत 2018 मध्ये 54 जागांवरनं आता त्यांच्या संघटनेनं 70हून जास्त जागा आतापर्यंत मिळवल्याचं दिसतंय. इराकी झेंडे आणि अल सद्र यांचे पोस्टर्स हातात घेत त्यांच्या समर्थकांनी बगदादच्या प्रसिद्ध अशा तहरीर चौकात आनंद व्यक्त केला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी मॉस्कोमध्ये अर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशनियन यांची भेट घेत नागोर्नो काराबाख क्षेत्रात 2020च्या शांतता कराराच्या अंमलबजावणीवर चर्चा केलेली आहे. नागोर्नो काराबाख अझरबैजानमध्ये आहे, पण 94 साली फुटीरतावादी युद्ध संपल्यापासून अर्मेनियाच्या पाठीशी असलेल्या अर्मेनियन सैन्याच्या ते नियंत्रणाखाली आहे. 2020 मध्ये 6 आठवडे चाललेलं युद्ध अझरबैजाननं त्यावेळेला गमावलेलं क्षेत्र परत मिळवून संपलं. पाशनियन यांनी मंगळवारी पुतीन यांना त्यांच्या बैठकीदरम्यान सांगितलंय की या प्रदेशातल्या स्थैर्याबद्दल अद्याप सकारात्मक चर्चा झालेली नाही आणि या सगळ्या संघर्षाच्या निराकरणामध्ये रशियाची मुख्य भूमिका असल्याचंही ते म्हणाले. गेल्या 3 दिवसांमध्ये जवळपास 2400 फ्लाईट्स रद्द झाल्यामुळे उद्भवलेल्या समस्या सोडवण्याचं काम साऊथ वेस्ट एअरलाइन्सकडून सध्या केलं जात आहे. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत साऊथ वेस्ट एअरलाइन्सनं 100हून अधिक फ्लाईट्स रद्द केल्या होत्या आणि 400हून जास्त फ्लाईट्स या डिलेड होत्या. एबीसी न्यूजच्या गुड मॉर्निंग अमेरिकावर साऊथ वेस्ट एअरलाइन्सचे सीईओ गॅरी केली यांनी प्रवाशांची माफी मागितली. मला आमच्या सर्व ग्राहकांची माफी मागायची आणि असं म्हणत केली यांनी येत्या दिवसात परिस्थिती सुधारेल अशी ग्वाही सुद्धा दिलेली आहे. न्यूयॉर्क शहरात सोमवारी वार्षिक कोलंबस डे परेड पार पडली. कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी ही परेड होऊ शकलेली नव्हती. यामध्ये हिरवे, पांढरे, लाल ध्वज फडकावत बँड पथकं सहभागी झाली. 35,000 जण या परेडमध्ये सहभागी झाल्याची तर 10,000 प्रेक्षक यावेळेला उपस्थित असल्याची माहिती आयोजकांनी दिली. भारतातल्या रुग्णसंख्येत गेल्या 8 महिन्यातली सर्वात कमी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. गेल्या 24 तासात 14,313 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 181 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. सलग 18 दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या ही 30,000च्या खाली, तर सलग 107 दिवसांपासून 50,000च्या खाली नोंदवली गेल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलंय. व्हाईट हाऊसनं मंगळवारी टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग ॲबट यांची चांगलीच कानउघडणी केलेली आहे. ॲबट यांनी खासगी कंपन्यांना लसीकरणाच्या सक्तीमधून सूट देण्याचा निर्णय जारी केलेला होता, ज्यामुळे या निर्णयामागे राजकारण होत असल्याचाही आरोप झालेला होता. सोमवारी ॲबट यांनी खासगी कंपन्या किंवा इतर कोणत्याही खासगी घटकांना लसीची आवश्यकता नसल्याचे, म्हणजेच लसीची सक्ती नसल्याचे आदेश जारी केलेले होते. ॲबट यांचा हा आदेश राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या घोषणेला थेट आव्हान मानलं गेलं. बायडन यांनी केलेल्या घोषणेनुसार 100हून जास्त कर्मचारी असलेल्या खासगी कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांना
एकतर लसीकरण करावं लागेल किंवा कोरोनाची आठवड्यातनं एकदा टेस्ट करून घेणं बंधनकारक असेल. अमेरिकेत फायझर लसीचे डोस घेतलेले नागरिक एकीकडे बूस्टर डोसच्या तयारीत आहेत, पण मॉडर्ना किंवा जॉन्सन अँड जॉन्सन लस घेतलेले नागरिकही डोसच्या प्रतीक्षेत आहेत. गुरुवारी आणि शुक्रवारी अन्न आणि औषध प्रशासनानं स्वतंत्र 2 लसींचे अतिरिक्त डोस वितरित करावेत का आणि जर तसं असेल तर ते कोणाला आणि कधी द्यावेत हे ठरवण्यासाठी स्वतंत्र सल्लागारांची मदत सध्या घेतली जाते. रशियामध्ये कोरोना बळींची संख्या सतत वाढतीये. वाढतं जाणारं संक्रमण, संथ लसीकरण अशा दुहेरी संकटात सध्या रशिया अडकून पडलेली आहे. एकाच दिवशी 973 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारच्या टास्क फोर्सनं दिली आहे. कोरोना संकट सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक संख्या आहे. वेगानं वाढत असलेला संसर्ग, बळींची वाढती संख्या असं असून सुद्धा सरकारनं देशव्यापी लॉकडाऊनचा पर्याय नाकारलाय. प्रादेशिक अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर कठोर निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले गेलेले आहेत, तसे अधिकारही त्यांना दिले गेलेत. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती पंतप्रधान मिखाईल मिशुस्टीन यांनी दिलेली आहे. जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आशा आहे की सर्बियाला युरोपमध्ये सर्वात रास्त किंमत मिळेल. एका पत्रकार परिषदेदरम्यान सर्बियाचे अध्यक्ष म्हणाले की त्यांना लाव्रोव्ह आणि रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरिसोव्ह यांनी आश्वासन दिलंय की ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी गॅस कराराबद्दल बोलतील. इच्छामरणाबाबत इटालियन कायद्यांवरील जनमत चाचणीची विनंती करणारी याचिका दाखल करून घेण्यासाठी डझनभर कार्यकर्ते शुक्रवारी रोममध्ये जमले होते. इटलीमध्ये सध्या बेकायदेशीर असणाऱ्या इच्छामरणाला प्रतिबंधित करणारे कायदे रद्द करावेत आणि इच्छामरणाची मागणी करणाऱ्यांना मदत पुरवणाऱ्या डॉक्टरांवरती कारवाई करण्याच्या कायद्यांनाही रद्द करावं अशी मागणी या गटानं केली. इच्छामरण समर्थक संघटनांनी सांगितलंय की इच्छामरणाच्या समर्थनार्थ गेल्या 3 महिन्यात 10 लाखांहून अधिक स्वाक्षऱ्या गोळा करण्यात आल्या आहेत. इटालियन कायद्यानुसार एखादा कायदा रद्द करण्यासाठी जनमत तयार करण्यासाठी 5 लाख नागरिकांची स्वाक्षरी आवश्यक आहे. मुलांच्या लसीकरणाबाबत एक मोठी बातमी, ती म्हणजे 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना आता लस मिळणार आहे. कोवॅक्सिनला सरकारनं मंजुरी दिली आहे. DCGI कडून मुलांच्या लसीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे. कोरोना संकटामुळे जगभरातील 10 कोटी नागरिक गरिबीत लोटले गेलेत असं भीषण वास्तव समोर आणलंय संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटनी ग्युटेरस यांनी. तसंच 400 कोटींहून अधिक जण मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेत आणि उत्पन्नाची साधनं, आरोग्य सुविधा, सामाजिक पातळीवरची मदत त्यांना मिळाली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणवत असलेल्या एकजुटीच्या अभावामुळे युद्धबाधित आणि गरीब देशांना याचा सर्वाधिक फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या सदस्यांसमोर ते बोलत होते. ब्राझीलमधल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा फटका राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना बसला. लसीकरण झालं नसल्यानं त्यांना ब्राझील चॅम्पियनशिपचा सामना पाहता आला नाही. मॅच पाहण्यासाठी लसीकरणाची काय गरज असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आणि ब्राझीलमध्ये कोरोना बळींची संख्या 6 लाखांच्या पार पोहोचली आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात बोल्सोनारो यांना अपयश आल्याचा आरोप होतोय आणि याबद्दल त्यांची सीनेटकडून चौकशीही केली जाते. ऑस्ट्रेलियातलं कोरोना संकट काहीसं कमी होताना दिसतंय. न्यू साऊथ वेल्समध्ये मंगळवारी दररोजच्या रुग्णसंख्येत घट झाली. 2 महिन्यातली ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. 24 तासात 360 जणांना स्थानिक संक्रमणातून कोरोनाची लागण झाली तर 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सिडनी आणि आजूबाजूच्या परिसरात 100 दिवसांनंतर व्यवहार सुरू झाले आणि त्यानंतरची ही आकडेवारी आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठं शहर असलेल्या सिडनीमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्यांसाठी प्रथमच सोमवारपासून सलून, जिम्स, कॅफेज आणि बार्स पुन्हा उघडण्यात आलेत. न्यू साऊथ वेल्स राज्यातील 16% आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या 70% लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झाल्यानंतर काही निर्बंध उठवले गेलेत आणि आजपर्यंत लोकसंख्येच्या 73.5% लोकांचं लसीकरण देखील झालंय आणि 90% पेक्षा जास्त लोकांनी लसीचा 1 डोस घेतलाय. त्यामुळे अतिउत्साही लोकांनी या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी आग्रह धरल्यामुळे काही व्यवसाय मध्यरात्रीच उघडण्यात आले. पेरू देशामध्ये लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हीच मोहीम व्यापक करण्यासाठी 18 वर्षांच्या नागरिकांचंही लसीकरण केलं जाणार आहे.
ॲस्ट्राझेनेका लसीचे डोस सुरुवातीला लिमा, क्लॉव, इका या प्रांतामध्ये दिले जातील. गेल्या आठवड्यात 16 लाख जणांचं लसीकरण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री हर्नांडो यांनी दिली. पेरू देशातील 47% पात्र नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. कोरोना संक्रमणामुळे 2020 साली नव्या पुस्तकांच्या आवृत्ती ऑनलाईन पद्धतीनं वाचकांपर्यंत पोहोचवल्यानंतर मेक्सिको सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा यावर्षी ऑफलाईन भरवण्यात आला. जवळजवळ 800 प्रकाशक 15 दिवसात 200हून अधिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय, ज्यात पुस्तकं सादरीकरण, वादविवाद आणि झोकालोमधील मैफिलींचा समावेश आहे. मधल्या काळात कोरोना साथीचा प्रकाशक आणि वाचक या दोघांनाही फटका बसला. इटलीमध्ये लसीकरण विरोधक आणि दंगल विरोधी पथकांमध्ये संघर्ष झाला. 15 ऑक्टोबरपासून कार्यालयात जाण्याकरता कोरोना प्रतिबंधात्मक लसींची सक्ती, कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं आवश्यक आहे. या ग्रीन पासला सातत्यानं विरोध होतोय. नियोजित ठिकाणी मोर्चा नेल्यानंतर आंदोलक विला पार्ककडे वळले. तिथे जाण्यापासून दंगल विरोधी पथकांनी त्यांना रोखलं, पण निर्बंध झुगारून पुढे जाणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पथकाला पाण्याचा मारा करावा लागला. रशियामध्ये दररोजच्या कोरोना बळीच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. लसीकरणाचा संथ वेग आणि सरकारकडून नियमांची सक्ती करण्यात होत असलेली टाळाटाळ त्यामुळे रुग्णसंख्या वाढतेय. शुक्रवारी सर्वाधिक म्हणजे 968 कोरोना बळींची नोंद झाली. सलग 4 दिवस 900हून अधिक कोरोना बळींची नोंद होतीये. पोर्तुगालच्या संसदेनं शुक्रवारी 4 विधेयकं मंजूर केली, ज्या माध्यमातून देशातील रक्त आणि रक्तदानाबाबतच्या कायद्यांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेत. रक्तदानासाठी काही विशिष्ट कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. पोर्तुगीज संविधानानं एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक प्रवृत्तीवरती आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केलाय आणि 2010 पासून पोर्तुगालमध्ये रक्तदानात भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी कथितरित्या समलिंगी आणि उभयलिंगी देणगीदारांना स्वीकारण्यास नकार दिला, कारण त्यांचं लैंगिक वर्तन हे संसर्गजन्य रोगांचा उच्च धोका आहे आणि यानंतर कायद्यात बदल करण्यात आलेला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये एका छोट्या विमानाचा सोमवारी अपघात झाला. या दोघांचा मृत्यू झाला. अन्य 2 जण जखमी झालेत. या अपघातामुळे 2 घरांना आग लागली. मृतांपैकी कोणी विमानातले होते किंवा ग्राउंड स्टाफपैकी होते याची माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. कॅलिफोर्नियात सँटीमध्ये ही दुर्घटना घडली. 2 घरं आणि काही वाहनांचं देखील यात नुकसान झालंय. ट्युनिशियाचे राष्ट्रपती कास सईद यांच्या अपवादात्मक उपाय या धोरणाचा निषेध करण्यासाठी रविवारी मध्य ट्युनिसमध्ये हजारो निदर्शक जमले होते. सरकार विरोधातील देशव्यापी आंदोलनानंतर पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. जुलैमध्ये कास सईद यांनी पंतप्रधानांना बडतर्फ करत सगळी सत्ता राष्ट्रपतींच्या हाती घेतली आणि ट्युनिशियाची संसद सुद्धा तातडीनं गोठवण्यात आली. राष्ट्रपती कास सईद यांच्या सध्याच्या कार्यपद्धतीकडे एकाधिकारशाही म्हणून पाहिलं जात आहे. पोलिश राज्यघटनेनं युरोपियन युनियनच्या काही कायद्यांना सुधारणांसह मंजूर करण्याचा निर्णय या आठवड्यात देशाच्या घटनात्मक न्यायालयानं दिला. यानंतर युरोपियन युनियनला पाठिंबा दर्शवण्यासाठी पोलंडमध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रवादी सरकारच्या टीकाकारांना भीती वाटते की न्यायालयाच्या निर्णयामुळे पोलंडला आपल्या भूमिकेमुळे युरोपियन युनियनच्या बाहेर काढलं जाईल. म्हणूनच लोकांनी रस्त्यावर येत आम्ही युरोपियन आहोत असे बॅनर घेऊन रस्त्यावर उभं राहून आंदोलन केलं. वॉर्सामधील हजारो लोकांनी ऐतिहासिक कॅसल स्क्वेअरवर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्ह्युचिच यांनी रविवारी सांगितलं की त्यांना आशा आहे की सर्बियाला रशियाकडून नैसर्गिक गॅससाठी सर्वोत्तम किंमत मिळेल. व्ह्युचिच यांच्या मते सध्या सर्बियातील ग्राहकांमध्ये गॅसच्या वाढत्या किमतींमुळे मोठा रोष आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव्ह यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर व्ह्युचिच म्हणाले की आम्हाला आशा आहे की सर्बियाला युरोपमधील सर्वात रास्त किंमत मिळेल. एका पत्रकार परिषदेदरम्यान ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर मध्ये आपण इतरही काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. जोरदार वाऱ्यामुळे पसरलेल्या कॅलिफोर्नियातल्या वणव्यामुळे 2 मोबाईल पार्कचं नुकसान झालं. काही झाडंही पडली आहेत. वाऱ्याचा वेग नंतर कमी झालेला असला तरी त्यात 30 आस्थापनांचं मोठं नुकसान झालंय. जोरदार वारे वाहत असल्यानं अग्निशमन दलाचं कामही वाढलेलं आहे. तापमान बदल आणि दुष्काळामुळे वणवा वेगानं पसरतो आणि या आगीमध्ये शेकडो घरांचं नुकसान झालंय. नेपाळमध्ये डोंगरी रस्त्यावरनं जाणाऱ्या एका बसला अपघात झाला. मुगूमध्ये झालेल्या या अपघातामध्ये 15 जण जखमी झालेत.
नेपाळगंजहून निघाल्यावर दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याआधीच ही दुर्घटना घडलेली आहे. जखमींना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघाताचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. ब्राझीलमध्ये ख्रिस्ताच्या ऐतिहासिक पुतळ्याला 90 वर्ष झाल्याच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पुतळ्याच्या परिसरात आधी हा कार्यक्रम होणार होता, पण खराब हवामानामुळे रिओ दी जानेरिओमधल्या मेट्रोपॉलिटन कॅथेड्रलमध्ये हा कार्यक्रम झाला. संपूर्ण शहरावर ख्रिस्ताचं लक्ष आहे अशा रूपात हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. रशियामध्ये वोल्गा गॅज 21 या सोव्हिएत काळातल्या प्रतिष्ठित कारमधनं प्रवास करण्याची संधी कारप्रेमींना मिळाली. कारला 65 वर्ष झाल्याच्या निमित्तानं रेट्रो गॅरेज ऑटोमोबाईल म्युझियमनं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. शहरात 30 मिनिटांच्या फेरीचा कारप्रेमींना आनंद घेत आठवणींना उजाळाही देता आला. जपानच्या टोकियोमधल्या युइनो प्राणी संग्रहालयात 23 जूनला जन्मलेल्या पांडाच्या पिलांचं नामकरण करण्यात आलं. मादी पिलाचं नाव ली ली तर तिच्या भावाचं नाव चाओ चाओ असं ठेवण्यात आलेलं आहे. जपानमधून या पिलांची नावं काय ठेवावी त्यासाठी सूचनाही मागवण्यात आलेल्या होत्या. नागरिकांनी यासाठी हजारो उत्तरं पाठवली होती. या सगळ्या उत्तरांमधनं ही 2 नावं निश्चित करण्यात आल्याची माहिती टोकियोच्या गव्हर्नर युरिको कोइको यांनी दिलेली आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. पासून सलून, जिम्स, कॅफेज आणि बार्स पुन्हा उघडण्यात आलेत. न्यू साऊथ वेल्स राज्यातील 16% आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या 70% लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झाल्यानंतर काही निर्बंध उठवले गेलेत आणि आजपर्यंत लोकसंख्येच्या 73.5% लोकांचं लसीकरण देखील झालंय आणि 90% पेक्षा जास्त लोकांनी लसीचा 1 डोस घेतलाय. त्यामुळे अतिउत्साही लोकांनी या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी आग्रह धरल्यामुळे काही व्यवसाय मध्यरात्रीच उघडण्यात आले. पेरू देशामध्ये लसीकरण वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हीच मोहीम व्यापक करण्यासाठी 18 वर्षांच्या नागरिकांचंही लसीकरण केलं जाणार आहे. ॲस्ट्राझेनेका लसीचे डोस सुरुवातीला लिमा, क्लॉव, इका या प्रांतामध्ये दिले जातील. गेल्या आठवड्यात 16 लाख जणांचं लसीकरण झाल्याची माहिती आरोग्यमंत्री हर्नांडो यांनी दिली. पेरू देशातील 47% पात्र नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. कोरोना संक्रमणामुळे 2020 साली नव्या पुस्तकांच्या आवृत्ती ऑनलाईन पद्धतीनं वाचकांपर्यंत पोहोचवल्यानंतर मेक्सिको सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळावा यावर्षी ऑफलाईन भरवण्यात आला. जवळजवळ 800 प्रकाशक 15 दिवसात 200हून अधिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय, ज्यात पुस्तकं सादरीकरण, वादविवाद आणि झोकालोमधील मैफिलींचा समावेश आहे. मधल्या काळात कोरोना साथीचा प्रकाशक आणि वाचक या दोघांनाही फटका बसला. इटलीमध्ये लसीकरण विरोधक आणि दंगल विरोधी पथकांमध्ये संघर्ष झाला. 15 ऑक्टोबरपासून कार्यालयात जाण्याकरता कोरोना प्रतिबंधात्मक लसींची सक्ती, कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं आवश्यक आहे. या ग्रीन पासला सातत्यानं विरोध होतोय. नियोजित ठिकाणी मोर्चा नेल्यानंतर आंदोलक विला पार्ककडे वळले. तिथे जाण्यापासून दंगल विरोधी पथकांनी त्यांना रोखलं, पण निर्बंध झुगारून पुढे जाणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पथकाला पाण्याचा मारा करावा लागला. रशियामध्ये दररोजच्या कोरोना बळीच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. लसीकरणाचा संथ वेग आणि सरकारकडून नियमांची सक्ती करण्यात होत असलेली टाळाटाळ त्यामुळे रुग्णसंख्या वाढतेय. शुक्रवारी सर्वाधिक म्हणजे 968 कोरोना बळींची नोंद झाली. सलग 4 दिवस 900हून अधिक कोरोना बळींची नोंद होतीये. पोर्तुगालच्या संसदेनं शुक्रवारी 4 विधेयकं मंजूर केली, ज्या माध्यमातून देशातील रक्त आणि रक्तदानाबाबतच्या कायद्यांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेत. रक्तदानासाठी काही विशिष्ट कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. पोर्तुगीज संविधानानं एखाद्या व्यक्तीच्या लैंगिक प्रवृत्तीवरती आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केलाय आणि 2010 पासून पोर्तुगालमध्ये रक्तदानात भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी कथितरित्या समलिंगी आणि उभयलिंगी देणगीदारांना स्वीकारण्यास नकार दिला, कारण त्यांचं लैंगिक वर्तन हे संसर्गजन्य रोगांचा उच्च धोका आहे आणि यानंतर कायद्यात बदल करण्यात आलेला आहे. दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये एका छोट्या विमानाचा सोमवारी अपघात झाला. या दोघांचा मृत्यू झाला. अन्य 2 जण जखमी झालेत. या अपघातामुळे 2 घरांना आग लागली. मृतांपैकी कोणी विमानातले होते किंवा ग्राउंड स्टाफपैकी होते याची माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. कॅलिफोर्नियात सँटीमध्ये ही दुर्घटना घडली.
2 घरं आणि काही वाहनांचं देखील यात नुकसान झालंय. ट्युनिशियाचे राष्ट्रपती कास सईद यांच्या अपवादात्मक उपाय या धोरणाचा निषेध करण्यासाठी रविवारी मध्य ट्युनिसमध्ये हजारो निदर्शक जमले होते. सरकार विरोधातील देशव्यापी आंदोलनानंतर पुढे काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. जुलैमध्ये कास सईद यांनी पंतप्रधानांना बडतर्फ करत सगळी सत्ता राष्ट्रपतींच्या हाती घेतली आणि ट्युनिशियाची संसद सुद्धा तातडीनं गोठवण्यात आली. राष्ट्रपती कास सईद यांच्या सध्याच्या कार्यपद्धतीकडे एकाधिकारशाही म्हणून पाहिलं जात आहे. पोलिश राज्यघटनेनं युरोपियन युनियनच्या काही कायद्यांना सुधारणांसह मंजूर करण्याचा निर्णय या आठवड्यात देशाच्या घटनात्मक न्यायालयानं दिला. यानंतर युरोपियन युनियनला पाठिंबा दर्शवण्यासाठी पोलंडमध्ये रविवारी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं. उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रवादी सरकारच्या टीकाकारांना भीती वाटते की न्यायालयाच्या निर्णयामुळे पोलंडला आपल्या भूमिकेमुळे युरोपियन युनियनच्या बाहेर काढलं जाईल. म्हणूनच लोकांनी रस्त्यावर येत आम्ही युरोपियन आहोत असे बॅनर घेऊन रस्त्यावर उभं राहून आंदोलन केलं. वॉर्सामधील हजारो लोकांनी ऐतिहासिक कॅसल स्क्वेअरवर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर व्ह्युचिच यांनी रविवारी सांगितलं की त्यांना आशा आहे की सर्बियाला रशियाकडून नैसर्गिक गॅससाठी सर्वोत्तम किंमत मिळेल. व्ह्युचिच यांच्या मते सध्या सर्बियातील ग्राहकांमध्ये गॅसच्या वाढत्या किमतींमुळे मोठा रोष आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्रोव्ह यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर व्ह्युचिच म्हणाले की आम्हाला आशा आहे की सर्बियाला युरोपमधील सर्वात रास्त किंमत मिळेल. एका पत्रकार परिषदेदरम्यान सर्बियाचे अध्यक्ष म्हणाले की त्यांना लाव्रोव्ह आणि रशियाचे उपपंतप्रधान युरी बोरिसोव्ह यांनी आश्वासन दिलंय की ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी गॅस कराराबद्दल बोलतील. इच्छामरणाबाबत इटालियन कायद्यांवरील जनमत चाचणीची विनंती करणारी याचिका दाखल करून घेण्यासाठी डझनभर कार्यकर्ते शुक्रवारी रोममध्ये जमले होते. इटलीमध्ये सध्या बेकायदेशीर असणाऱ्या इच्छामरणाला प्रतिबंधित करणारे कायदे रद्द करावेत आणि इच्छामरणाची मागणी करणाऱ्यांना मदत पुरवणाऱ्या डॉक्टरांवरती कारवाई करण्याच्या कायद्यांनाही रद्द करावं अशी मागणी या गटानं केली. इच्छामरण समर्थक संघटनांनी सांगितलंय की इच्छामरणाच्या समर्थनार्थ गेल्या 3 महिन्यात 10 लाखांहून अधिक स्वाक्षऱ्या गोळा करण्यात आल्या आहेत. इटालियन कायद्यानुसार एखादा कायदा रद्द करण्यासाठी जनमत तयार करण्यासाठी 5 लाख नागरिकांची स्वाक्षरी आवश्यक आहे.